नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 2 एप्रिल 2026. मी आमच्या आज घरातल्या तुम्हाला वस्तू दाखवणार आहे. म्हणजे काय काय वस्तू आहे त्या, काय नाही, फ्रीज म्हणा, टी व्ही म्हणा, कुठल्या कुठल्या वस्तू आहेत सगळ्या तुम्हाला आज दाखवणार आहे. हा तुम्हाला फ्रीज माहीतच असेल. हा फ्रीज आम्ही घेतला आहे 1500 रुपयाला. ते पण सेकंड हँड फ्रीज घेतला आहे. नवीन घ्यायला काय आमच्याकडे एवढे पैसे नाहीत ना. चांगला फ्रीज आहे, तुम्हाला माहीतच आहे, दाखवला आहे बघा. 1500 रुपयाला फ्रीज घेतला या सेकंड हँड. नवीन आणला असता पण जरा पैसे कमी होते ना, त्यामुळं नवीन काय आणू शकलो नाही आम्ही फ्रीज. आणि टी व्ही दाखवतो मला. ही टी व्ही आहे किती 4-5 वर्ष झाली टी व्ही आहे. आणि ही पण आम्ही घेतलेली नाही ही टी व्ही. आम्ही जिथं काम करत होतो का नाही त्यांच्यात घरात ही जुनी टी व्ही पडून होती ना, त्यांनी आम्हाला ही टी व्ही दिली. म्हणजे मारवाडीच आहेत, त्यांनी ही टी व्ही दिली. म्हणजे ही टी व्ही घेऊन आम्हाला 5 वर्ष झालं. लई जुनी टी व्ही आहे, एक 20-25 वर्षापूर्वीची टी व्ही आहे ही. अजून चालते टी व्ही, एकदम क्लिअर टी व्ही चालत्या. फक्त एकदा दुरुस्त केलं ही काय, ही जे किट असतं का नाही हे बदललेलं फक्त हे. कारण की हे म्हणजे आतलं जे चित्र होतं का नाही ते दिसत नव्हतं ना एकदा. मग एकदा ही किट बदललं आतलं. आणि ही बटणं पण काही चालत नाही, ते आत गेली ती. फक्त रिमोटवरच टी व्ही चालते. रिमोट कुठे गेला? हा, या रिमोटवरच टी व्ही चालत्या. ही बटणं सगळी खराब झालेली आहेत, या बटणावर काही चालत नाही टी व्ही. आई बघते टी व्ही, आम्ही काय टी व्ही बघत नाही. कारण की आता ती मोबाईल आल्यापासून टी व्ही बघण्याची सवय गेली आहे माझी. त्यामुळं फक्त आई आणि पप्पा दोघंच बघतात टी व्ही. आणि हे कपाट एक आहे. हे कपाट हे 7-8 वर्ष झाली घेतलेलं आहे कपाट. हे 7-8 हजार रुपयाला कपाट घेतलेलं आहे. 7-8 हजार रुपयाला. म्हणजे तेव्हा किंमत कमी होती ना कपाटाची, तेव्हा हे कपाट घेतलेलं आहे, ते आम्ही घेतलेलं आहे. आणि हा जो टेबल आहे का नाही, हा पण हा दुसऱ्याने टेबल दिलेला आहे. आता थोडा मोडलेला आहे टेबल आहे का, सगळं मोडून खाली ठेवलं आहे का. म्हणजे सगळं तुटलेलं आहे ना. म्हणजे कोणी दिलं आहे, म्हणजे जिथं आता हे आमच्या घराच्या पलीकडे बंगला आहे तिथं भाड्यानं राहायला होतीत ना ती लोक. मग ती आता दुसरीकडे जाणार म्हणून त्यांच्यात होता हा टेबल. हा टेबल ती म्हणली तुम्हाला पाहिजेत का. मग आम्ही म्हणलं चालते द्या आम्हाला टेबल, काय इथं कोपऱ्यात ठेवायला म्हणलं, ह्याच्यावर पिटी ठेवायला म्हणलं. मग त्यांनी हा टेबल दिला. तेव्हा चांगला टेबल होता. एकाच महिन्यात सगळं तुटला, खिळखिळ झाला टेबल आहे का. सगळं चिंध्यात झाले. तुम्हाला काल दाखवलेलं बा हे इथलं तुटून इथं ठेवलं या. आणि जोगाड तुम्हाला दाखवलेलं काल हे काय. हे जोगाड केलं तरी पण काय दरवाजा टेकला नाही, बिजागिरी लावली तरी. ठीक आहे, सगळं हालायला लागलं, तुटला आहे ना सगळा. आणि ही टी व्ही पण आहे लय जुनी टी व्ही आहे. एवढं वर्ष झालं आहे तरी 20 वर्ष झाले आहे टी व्हीला, तरी पण लागते अजून टी व्ही. आणि आम्हाला घेऊन 4 वर्ष झाली. म्हणजे ती मारवाड्यांकडे टी व्ही होती, त्यांनीच आम्हाला दिलं. मग आम्ही घेऊन कमीत कमी 4-5 वर्ष झाली वापरते आम्ही टी व्ही. तुम्हाला चालू करून दाखवतो थांबा. लई क्लिअर दिसते एकदम अशी. म्हणलं कशाला उगाच नवीन टी व्ही घ्यावं बिनकामाचं. फक्त नुसतं ही जरा चित्र खालीवर तेवढंच होते, बाकीचं काय नाही. वा कशी क्लिअर दिसते टी व्ही आहे का. फक्त ती जरा पुढं जरा ते काळं येते थोडं एवढंच येते, बाकीचं काय नाही. सगळी क्लिअर दिसते. आणि ही असं हलवलं का नाही आवाज येते आहे का. हे जो टी व्हीचा बॉक्स आहे का नाही बारका, हे हलवलं की असा आवाज येतो आहे का. म्हणजे थोडक्यात खराब होत्याला त्या टी व्ही आहे का, असा आवाज येते. लईच जर हलवलं नाही लईच आवाज येतो या. आता जरा ही करतो हे बा, आला कमी आवाज आहे का. ही टी व्हीचा जरा प्रॉब्लेम, म्हणजे टी व्ही आता खराबच होत आले ना. टी व्ही खराब झाले का नाही नवीनच टी व्ही घेणार आहे. थोडं जरा पैसे साठलं नाही मग नवीन टी व्ही घेणार. टी व्ही आणल्या हिथं लावणार अशी भिंतीवर. ही कपाट आहे का, ही कपाट इकडं सारणार या कोपऱ्यात आणि इथं भिंतीला टी व्ही लावणार. चपटी टी व्ही घेणार आहे. काय आता ही संपले सगळे आहेत. उगाच कुठं टी व्ही ह्याला पैसे नाहीत म्हणून आपलं ह्याच्यावर चालवायला लागलो आहे मी. काल म्हणजे माझा भाऊ कराडला गेलेला काल. त्यानं काय आणलं काय माहिती, पिटीत ठेवलं आहे सगळं. काय आणलं आहे तुम्हाला दाखवतो.
आणलं का नाही या पेटीतच ठेवते आणले की दाखवत नाही काय ठेवले बघूया. लय ओझी पेटी आहे एक हातात उचलली कारण की सेल्फी स्टिक नाही ना माझ्याकडं त्यामुळे असं उचलायला लागते एका हातात. किंवा त्याची पेटी तुम्हाला दाखवलेली बघा कोणत्या तरी ब्लॉगमध्ये. काय हवा सगळ्यात जास्त त्याला याड कशाचा आहे माहिती आहे का? डव साबण आणि शॅम्पू ते मात्र आणायला विसरत नाही. किंवा शॅम्पूचा ढेर लागला हा. किंवा डव शॅम्पू एवढा ढेर लागला शॅम्पूचा आहे का? वा किती शॅम्पू आणले एवढं शॅम्पू चेष्टा नव्हं. ही कशाला आणते माहिती आहे का? दररोज न चुकता डोक्याला लावते शॅम्पू तो राहुल. काय न चुकता एक दिवस जर शॅम्पू नसला का नाही तरी दुकानातून जाऊन आणते पण आणणार आणि शॅम्पू लावणार डोक्याला. आणि साबण डव साबण हे बघा डव साबण 3 साबण आणले डव. एक साबण आहे बाथरूममध्ये वापरायला लागला आहे. 1 2 3 आहे का 3 साबण डव. हे असं व्यवस्थित ठेवते अशी साबण ह्याच्यात शॅम्पू ह्याच्यात डव साबण असं व्यवस्थित ठेवते. हे काय शेंट बिंट आहे म्हणजे करायलाच काल गेल्याला ते हेच आणले वाटतं डव शॅम्पू आणि साबण एवढंच आणलं वाटतं. मला वाटलं अजून काय आणलं का बघूया म्हणलं तर काय एवढंच आहे. ती बाकी काय आणत नाही फक्त आणलं तर शॅम्पू आणि डव साबण एवढे ढेग हो म्हणून आणते साबण आणि शॅम्पू.